श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण सावित्रीबाई आणि रिद्धिमाची भेट पाहिली. शिवायच्या कुटुंबात शिरण्यासाठी तिने जो प्लॅन केला होता ते पाहिलं. दुसरीकडे लावण्याला असं काहीतरी सापडलं होतं ज्यामुळे ती तिचा भाऊ लावून देत असलेल्या जबरदस्तीच्या लग्नातून सुटका मिळवू शकणार होती. ते काय आहे हे पुढे कळेलच. पण या भागात आपण वसंत आणि रागिनी यांच्याशी लावण्याची भेट झाल्यानंतर काय होणार ते पाहूयात. कथेचं नाव अग्निसाक्षी, भाग 13. कथालेखिका व कथा वाचन जानकी. दारावरची बेल वाजल्यानंतर लावण्याने दरवाजा उघडला. अपेक्षेप्रमाणे दारात वसंत आणि रागिनी उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित होतं. आता ते स्मित तिला पाहून आनंदाने आलं होतं की खोटं होतं हे न समजण्या इतपत ती लहान नव्हती. तरीही तिने थोडं हसून त्यांचं स्वागत केलं. या दादा आणि वहिनी, तुम्हा दोघांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे तिने हसून वागायला आणि बोलायला सुरुवात केली होती. तिने स्वागत केल्यानंतर ते दोघेही तिच्या मागे आत आले. कसा झाला प्रवास? त्या दोघांना बसण्याचा इशारा करत तिने विचारलं. नेहमीसारखा दगदगीचाच. रेल्वेने प्रवास म्हटल्यावर थोडं अवघडल्यासारखं होतच. वसंतने उत्तर दिलं तर ती त्यावर फक्त हसली आणि त्यांच्यासाठी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेली. अहो, जे काही बोलायचं आहे ते लवकर बोला आणि चला. लावण्या आतमध्ये जाताच रागिनी त्याच्या कानापाशी कुजबुजली. वेडी आहेस का? आत्ताच आपण इथे आलो आहोत. आल्या आल्या तो विषय काढणं बरोबर वाटत नाही. आजची रात्र जरा शांततेत जाऊ देत. उद्या सकाळी बोलू तिच्याशी. वसंत तिला दटावत म्हणाला. माझा जीव गुदमरायला लागला आहे या घरात. किती छोट्या छोट्या खोल्या आहेत पाहिलत ना? मला नाही जमणार जास्त वेळ इथे थांबणं. रागिनी आजूबाजूला आपली नजर फिरवत म्हणाली. बाहेर रोडवर खूप मोठी जागा आहे. तुला गुदमरल्यासारखं होणार नाही. तिथे जाऊन झोप. तो दात ओठ खात म्हणाला. तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. काय बोलत आहात? तिने चिडून विचारलं. गप्प बस, नाही तर आत्ताच्या आत्ता तुला इथून बाहेर काढेन. मग खरंच तुला बाहेर रस्त्यावर झोपावं लागेल. तिच्या बोलण्याने तो वैतागला होता. जर लावण्या बाहेर आली आणि तिने तिचं असं बोलणं ऐकलं तर तिला संशय येईल म्हणून तो तिला शांत बसायला सांगत होता. पण त्या दोघांना हे माहीतच नव्हतं की लावण्या पाणी घेऊन येत असताना तिच्या कानांवर शब्द पडल्यामुळे गुपचूप तिथे उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत होती. त्याने तसं म्हटल्यानंतर मग रागिनीला शांत बसणं भाग पडलं. त्यांचं संभाषण थांबल्यानंतर लावण्या आपल्या डोळ्यांतील अश्रूंना माघारी परतवून लावत खोटं हसू चेहऱ्यावर आणत पाणी घेऊन बाहेर आली. ती दिसताच त्यांनीही चेहरा हसरा केला. रागिनीला ते थोडं अवघड जात होतं, पण तसं करणं तिला गरजेचं होतं. मग त्यांच्या इतर गप्पा सुरू झाल्या. रागिनीला सांगितल्याप्रमाणे वसंतने लावण्यासमोर लग्नाचा किंवा जमिनीचा विषय काढला नव्हता. लावण्याही मग नॉर्मली त्यांच्याशी बोलायला लागली होती. गप्पा झाल्यानंतर वसंतने सांगितलं की आम्ही बाहेरच जेवून आलो आहोत. त्यामुळे मग लावण्याला वेगळा असा स्वयंपाक बनवण्याची गरज पडली नव्हती. आई प्लीज, सध्या तरी मला लग्नाचा विषय नको आहे. हॉलमध्ये बसून सर्वजण चर्चा करत होते. तेव्हा सावित्रीबाईंनी शिवायच्या लग्नाचा आणि रिद्धिमाचा विषय काढला होता. तेव्हा तो त्यांना लग्नासाठी आपला नकार आहे असं कळवत होता. अहो, तुम्ही तरी सांगा त्याला समजावून. असा किती दिवस तो बिन लग्नाचा बसणार आहे? सावित्रीबाईंनी केविलवाण्या नजरेने विक्रांत यांच्याकडे पाहिलं होतं. तुझी आई बरोबर बोलत आहे शिवाय. पुढे काही गोष्टींना आणखी वेळ लागतो. काही निर्णय वेळेत घेतलेले योग्य असतात.
विक्रांतही त्याला समजावून सांगू पाहत होते. रिद्धिमा खूप चांगली मुलगी आहे, मी भेटले आहे तिला. सावित्रीबाईंनी रिद्धिमाला भेटल्याचे सांगितलं. तू अशा कुठल्याही मुलीच्या दिसण्यावर जाऊ नकोस आई. सगळ्याच मुली तुझ्यासारख्या नसतात. याचा अनुभव आलेला असूनही तू एका अनोळख्या मुलीवर विश्वास कसा काय ठेवू शकतेस? शिवाय काहीसा चिडून बोलत होता. आणि सगळेच मुली त्या श्रद्धासारख्या नसतात बाळा. कुठल्याही मुलीवर विश्वास नाही म्हणतोस, मग काय तू आता सगळं आयुष्य असं एकटेपणातच घालणार आहेस का? सावित्रीबाईंना त्याला कसं समजावून सांगावं ते समजत नव्हतं. जेवढ्या त्या त्याला समजावून सांगत होत्या तेवढा तो पुढे वाढवतच होता. ते पुढचं पुढे पाहता येईल आई. सध्या माझा तसा काही विचार नाही. जेव्हा मला लग्न करण्याची इच्छा होईल तेव्हा मी तुला नक्की सांगेन. शिवाय अजूनही आपला नाहीचा पाढा रेटत होता. हा, म्हणजे तोपर्यंत तू काठी घेऊन बसलेला असशील आणि आम्ही देवाघरी गेलेलो असू. सावित्रीबाई म्हणाल्या. तसा तो तोंड मोठं करून त्यांच्याकडे पाहू लागला. आई अशी काय बोलतेस? तो त्यांच्या बोलण्याने आश्चर्यचकित झाला होता. मग कसं बोलू? तू आता नकार देत आहेस म्हणजे पुढेही कधी लग्न करशील माहीत नाही. असा हट्ट का धरून बसला आहेस मलाच कळत नाही. एवढं समजावून सांगितलं तरी काहीच कसं तुझ्या डोक्यात घुसत नाही. एवढंच बोलून नाराज झाल्यामुळे सावित्रीबाई उठून आपल्या रूम मध्ये जात होत्या. आई अगं, तो त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यांनी साधं मागे वळूनही पाहिलं नव्हतं. तशाच रूम मध्ये निघून गेल्या. विक्रांत, हरेशराव आणि गीता तिघेही सावित्रीबाईंच्या आजच्या वागण्यावर चकित झालेले होते. काव्या, सिद्धांत आणि नमिता जेवण झाल्यानंतर रूम मध्ये निघून गेलेले होते. त्यामुळे खाली काय झालं हे त्यांना माहीतच नव्हतं. पाहिलंत बाबा, आई तिचा हट्टपणा कधी सोडेल माहीत नाही. शिवाय वैतागून विक्रांत यांच्याकडे पाहत म्हणाला. तू तरी कुठला सरळ वागत आहेस? तूही हट्टच धरलेला आहेस. जरा तिचाही विचार कर शिवाय. तुझ्या आईने तुझ्या मोठ्या वहिनीकडून खूप अपेक्षा ठेवलेल्या होत्या, पण त्या अपेक्षा काही पूर्ण झाल्याच नाहीत. एका आईला आपल्या मुलाकडून काय हवं असतं? आम्हाला सांभाळण्यात तर तू उत्तम आहेस, पण तुझ्यासारखीच आम्हाला सांभाळणारी एक सूनही असावी एवढीच अपेक्षा आहे तिची. विक्रांत यांनी देखील सावित्रीबाईंची बाजू घेतली होती. ती मुलगी कोण कुठली आहे आपल्याला काही माहीत आहे का बाबा? ती श्रद्धाही अशीच काही जाणून न घेता घरात आणून बसवली होती. काय केलं होतं तिने आठवत आहे ना? त्यानंतर कोण सहजासहजी बाहेरच्या व्यक्तींवर विश्वास ठेवेल? मी तरी नाही ठेवू शकणार. असा बोलून तोही त्याच्या रूम मध्ये निघून गेला. आता कसं होणार रे विक्रांत? गीता यांनी विक्रांत यांना काळजीने विचारलं. माहित नाही आई, पण होईल सर्व ठीक. तुम्ही दोघेही चला आता आराम करण्यासाठी. जास्त वेळ जागणं बरोबर नाही. विक्रांत त्यांना त्यांच्या रूम मध्ये सोडवून मग स्वतःच्या रूम मध्ये निघून गेले. नाही, सोड मला. सावित्रीबाई आपल्या गळ्यावरचा तिचा हात काढण्याचा प्रयत्न करत होत्या. नाही सोडणार. आधी माझं जे काही हिरावून घेतलं आहेस तू ते मला माघारी कर, मगच सोडेन मी तुला. ती आपल्या हातावरची पकड घट्ट करत बोलत होती. कसा बसा सावित्रीबाईंनी तिच्या हातातून आपला गळा सोडवून घेतला. मी नाही हिरावून घेतलं. तूच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस. याची शिक्षा माझा शिवाय नक्की देईल तुला. लक्षात ठेव, कर्माची फळं कोणालाच चुकत नाहीत. तुलाही एक ना एक दिवस नक्की मिळेल. सावित्रीबाई चिडून म्हणाल्या. असं? ठीक आहे, मीही पाहतेच कोण कोणाला भारी पडतं ते. तीही त्वेषाने म्हणाली. 30 वर्षांपूर्वी जी जखम तू मला दिली आहेस ना, ती जखम न भरून निघण्यासारखी आहे.
त्या जखमीतून वाहणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला माझा मुलगा घेईल तुझ्याकडून. तूच आणि फक्त तूच आहेस माझ्या उद्ध्वस्त आयुष्याच्या मागचं कारण. जेव्हा त्यालाही समजेल ना की तू माझ्यासोबत काय केलं होतंस ते, तेव्हा त्याच्या नजरेत तुझ्यासाठी असलेला तिरस्कार पाहू शकणार नाहीस तू. सावित्रीबाई खूपच हायपर झाल्या होत्या बोलताना. आणि त्याला कळणार तरी कसं? तू सांगशील, पण जर तूच नाही राहिलीस तर मग त्याला कसं कळणार? ती क्रूर हसत म्हणाली. तिचं ते क्रूर हसू पाहून सावित्रीबाई घाबरल्या. पुढच्या काहीच सेकंदात त्यांना काही समजण्यापूर्वी जोराचा धक्का बसला आणि त्या दरीत कोसळू लागल्या. तशा त्या खाडकन डोळे उघडून उठून बसल्या. मोठमोठ्याने श्वास घेत आपल्या आजूबाजूला नजर फिरवत होत्या. मगाशी त्या एका निर्जन ठिकाणी उभ्या होत्या, पण आता त्या त्यांच्या रूममध्ये होत्या. आपल्याला भयानक स्वप्न पडलं होतं हे समजायला त्यांना 5-1 मिनिटांचा वेळ लागला असेल. घसा कोरडा झाला म्हणून त्यांनी आपल्या बाजूच्या टेबलवर हात फिरवायला सुरुवात केली. त्यांच्या थरथरत्या हाताचा धक्का ग्लासवरच्या प्लेटला लागला आणि ती प्लेट खाली पडली. झालेल्या त्या आवाजाने विक्रांत जागे झाले. सावित्री, काय झालं? घाबरलेल्या सावित्रीबाईंना पाहून त्यांनी काळजीने विचारलं. काही नाही, तहान लागली होती. घाबरलेल्या असल्यामुळे त्यांच्या तोंडातून काही शब्दच बाहेर निघत नव्हते. तुझ्या कपाळावर घाम का जमा झाला आहे? विक्रांत यांनी त्यांच्या कपाळावरचा घाम टिपत विचारलं. बहुतेक मी वाईट स्वप्न पाहिलं, त्यामुळे मी जरा घाबरले होते आणि घसा कोरडा झाल्यामुळे उठले. सावित्रीबाईंनी सावरासावर करत सांगितलं. तरीही विक्रांत यांना समजलं की त्यांनी स्वप्नात काहीतरी भयानक पाहिलेलं असणार. मी देतो तुला पाणी, तू बसून राहा. त्यांची अवस्था पाहून विक्रांत यांनी आपले विचार झटकले आणि त्यांना पाणी दिलं. सावित्रीबाईंनी पाणी पिऊन ग्लास टेबलवर ठेवला. आता बरं वाटत आहे ना? पाणी पिऊन झाल्यानंतर विक्रांत यांनी त्यांना विचारलं. हो, पण आता लगेच मला झोप लागणार नाही. तुम्ही झोपा, मी जरा वेळ पुस्तक वाचत बसते. पुस्तक वाचताना आपोआप झोप येईल मला. सावित्रीबाईंनी बेडवरून उठत सांगितलं. विक्रांत यांनाही समजलं की एकदा झोपमोड झाल्यावर त्यांना झोप लवकर येणार नाही. ठीक आहे, पण जास्तही बरं वाटत नसेल तर मला उठवशील. विक्रांत त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाले. बरं वाटत आहे मला, फक्त आता झोप येणार नाही. सावित्रीबाई किंचित हसून म्हणाल्या. मग विक्रांत बेडवर झोपले आणि सावित्रीबाई त्यांच्या आराम खुर्चीवर आपलं आवडतं पुस्तक घेऊन बसल्या. जोपर्यंत त्या पुस्तक वाचत जागी होत्या तोपर्यंत विक्रांत यांनाही झोप लागली नव्हती. बेडवर पडल्या पडल्याच ते सावित्रीबाईंकडे एकटक पाहत होते. जेव्हा सावित्रीबाई पुस्तक वाचत असताना झोपल्या तेव्हा विक्रांत यांनाही झोप लागली. सकाळी लावण्या नेहमीप्रमाणे उठून आपल्या कामाला जाण्याची तयारी करत होती. वसंत आणि रागिनी 8:30 वाजून गेले तरी उठले नव्हते, म्हणून तिनेही उठवण्याची तसदी घेतली नव्हती. ती गुपचूप आपलं काम आवरत होती. काही वेळाने किचनमध्ये होत असलेल्या खडखड आवाजाने रागिनी वैतागून उठून बसली. काय कटकट आहे, शांततेने झोपूही देत नाही. वैतागून उठून बसत ती तोंडातल्या तोंडात बडबडली. तिने वसंतकडे पाहिलं तर तो मस्तपैकी घोरत होता. ओ उठा, काय घोरत पडला आहात? इथे माझी झोप उडाली आहे. ती त्याला गदागदा हलवत उठवत होती, त्यामुळे त्यालाही वैतागून उठावं लागलं. काय किटकिट आहे तुझी? घरी सुखाने राहू देत नाहीस आणि इथे झोपू देत नाहीस. वसंत वैतागून उठून बसला. मी अजूनही तुम्हाला सांगत आहे, लवकरात लवकर इथला कार्यक्रम करा आणि चला आपल्या घरी. मला आता क्षणभरही इथे थांबावं वाटत नाही आहे. रागिनी रागाने म्हणाली. तुझं हे तुणतुणं अजून वाजतच आहे का?
जास्त घाई करशील तर तिला संशय येईल आपल्यावर. थोडा संयम ठेव. वसंत म्हणाला तर तिने आपले डोळे फिरवले. तेवढ्यात लावण्या किचन मधून बाहेर आली. दादा वहिनी, तुमची झोप झाली असेल तर प्लीज आवरून घ्या. लावण्या म्हणाली. मग वसंत आणि रागिनी एक एक करून फ्रेश होऊन आले. त्यांना फ्रेश होईपर्यंत तिने त्यांच्यासाठी चहा बनवला. हे सगळं आटपेपर्यंत 9:30 वाजले होते. हा तुम्हा दोघांचा चहा. जेव्हा कधी तुम्हाला भूक लागेल तेव्हा जेवून घ्याल. मी स्वयंपाक करून ठेवला आहे. लावण्या त्या दोघांना म्हणाली तशा त्यांच्या भुवयावर गेल्या. तू कुठे निघाली आहेस? रागिणीने विचारलं, कारण ती पर्स घेऊन आपल्या खांद्याला अडकवून बाहेर जाण्याची तयारी करताना दिसत होती. मी हॉटेलकडे निघाली आहे वहिनी. जॉब आहे माझा. उशीर होत आहे. लावण्या आपली घाई सुरू ठेवत म्हणाली. आम्ही इथे असताना तू जॉबला जाणार आहेस? तिने पुन्हा विचारलं, तर त्यावर तिला काय उत्तर द्यावं ते समजत नव्हतं. जावंच लागेल वहिनी. मला सुट्टी घेऊन जमणार नाही. एकतर मी नवीनच इथे जॉबला लागले आहे. त्यामुळे लगेच अशी 2-3 दिवसांची सुट्टी घेणं मला जमणार नाही. लावण्याने आपली अडचण सांगितली. मग आम्ही तरी इथे कशाला थांबायचं? अहो, तुम्हाला काय बोलून घ्यायचं आहे ते बोलून घ्या. आपणही आजच निघू. रागिनी जरा चिडून म्हणाली. आपल्या वहिनीला राग आला म्हणून तिचं मन अस्वस्थ झालं. थांबा ना, इतक्यात नका घाई करू. मी वाटल्यास संध्याकाळी लवकर येते. लावण्य तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण आता वसंतही त्याच्या बायकोच्या बाजूने बोलण्यासाठी उभा राहिला. नको लावण्या, त्यापेक्षा आम्ही जे बोलण्यासाठी आलो होतो ते बोलून निघतो. वसंत उठून उभा राहत म्हणाला. आणि आता लावण्यालाही समजलं की विषय कुठे जाणार आहे ते. तिलाही आता असंच वाटत होतं की त्यांना जे बोलायचं आहे ते ऐकून लवकरात लवकर इथून जाऊ देऊ. हा विषय झाल्यानंतर जर ते इथे राहिले तर उगाच तिला त्यांना थांबवण्याचा पश्चाताप होणार होता. ठीक आहे दादा, बोला काय बोलायचं आहे ते, पण जरा लवकर बोला. मला उशीर होत आहे. लावण्य म्हणाली तशी त्याने बोलायला सुरुवात केली. तुझ्या लग्नासाठी ज्या मुलाला आम्ही पसंत केलं होतं त्या मुलाचा आम्हाला फोन आला होता. त्याने तू त्याच्याशी कशी वागली होतीस ते आम्हाला सांगितलं. हे बघ, आम्ही जे करत आहोत ते तुझ्या भल्यासाठीच करत आहोत. तू एकदा त्याच्याशी लग्नासाठी होकार दे. लग्न झाल्यानंतर तो कशाचीही कमी ठेवणार नाही तुला. वसंत तिला सौम्य शब्दांमध्ये समजावून सांगत होता. अशा गोष्टींमध्ये विषय आवडीनिवडीचा असतो दादा. मला तो मुलगा आवडत नाही हे पुरेसं नाही का तुमच्यासाठी? जबरदस्ती लग्न लावून देण्यात काय अर्थ आहे? उद्या जर आमचं हे नातं नाही टिकलं तर तुम्ही काय करणार आहात? लावण्याने त्याच्या समोर प्रश्न उभे केले. का नाही टिकणार लग्न? मुलगा चांगला आहे म्हटल्यावर संसार करायला काय हरकत आहे तुला? लग्नाआधीच असा नकारात्मक विचार का करते आहेस तू? आता जरा त्याचा आवाज वाढल्यासारखा जाणवत होता. तुम्ही माझ्या इतके मागे का लागत आहात मला काहीच समजत नाही. लग्न मला करायचं आहे, संसार मला करायचा आहे, त्यामुळे निर्णय माझाच असला पाहिजेत. आणि मला नाही करायचं आहे त्याच्याशी लग्न. हा माझा निर्णय आहे. तिनेही त्याच्या तोंडावर त्याला नकार दिला. ठीक आहे, आम्हीही पाहतो तू कशी त्याच्याशी लग्न करत नाहीस ते. यावेळी रागिनी मध्ये बोलली. तुम्ही काहीही पाहू शकत नाही वहिनी. तुम्ही लग्नासाठी किंवा जमिनीसाठी माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही. असं करून तुम्ही स्वतः कायदा हातात घेत आहात, एवढं लक्षात ठेवा. लावण्य मंद हसत म्हणाली, पण तिच्या मंद हसण्यामागे काहीतरी लपलेलं आहे हे त्या दोघांच्या लक्षात आलं. ते कधी तिच्याकडे तर कधी एकमेकांकडे पाहायला लागले होते. लावण्य तशीच मंद हसत तिथून हॉटेलकडे जायला निघाली. हे दोघे तिला जाताना पाहत राहिले आणि तिच्या कायद्यापर्यंत बोलण्यामागचं कारण काय असेल
याचा विचार करू लागले. तिच्या अशा बोलण्यावर वसंत आणि रागिनी तिच्यावर जबरदस्ती करण्यापासून थांबतील का, की त्यांना जे करायचं आहे तेच करतील, हे कळेल पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा होता हे कमेंट करून नक्की सांगा. भाग आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. स्क्रीनवर झळकत असलेला व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर आवर्जून पहा. भेटूया पुढील भागात. पुढील भाग लवकरच. धन्यवाद.